2018 सालामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती बागलाण तालुक्यामध्ये होती आणि विरोधी पक्षाचा आमदार दीपिका चव्हाण असताना सुद्धा बागलाण तालुका हा दुष्काळी जाहीर करण्यामध्ये यश त्या ठिकाणी त्यांना मिळालं। भारतीय जनता पार्टीमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी याचा पण फायदा शोभाताई बच्छावना झाला। लोकसभेला जो काही फटका केंद्र सरकारला बसला त्यामुळे आज कांद्याचे भाव टिकून आहेत। विकासाची जी काही दृष्टी आहे ती महाविकास आघाडीच्याच नेत्यांमध्ये आहे। विद्यमान आमदारांनी फारसं त्या ठिकाणी विकास कामांकडे न लक्ष देता ते ठराविक कॉन्ट्रॅक्टरच्या लॉबीच्या हातचं बावले बनलेले आहेत असा आरोप लोकांकडून त्या ठिकाणी होतो आहे। आणि मला त्यामुळे जी काही विद्यमान आमदारांबद्दल तालुक्यामध्ये असलेली नाराजी त्या नाराजीचा फटका त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना बसेल। नमस्कार, मी विशाल गोसावी। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। राजकीय वारसा परंतु सर्वसामान्य व्यक्तिमत्व, घरात आमदारकी आली असेल, नगराध्यक्ष पद आला असेल, परंतु सर्वसामान्यांशी जोडली गेलेली नाळ आणि या माध्यमातून असलेला जनसंवाद जनसंपर्क या माध्यमातून आज एक सटाणा तालुक्यातून एक नेतृत्व पुढे येताना आपल्याला बघवायला मिळत आहे। आपल्यासोबत आज विशेष मुलाखतीसाठी बागलाण विधानसभेचे माजी आमदार संजय नाना चव्हाण आपल्यासोबत आहेत। यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, यांच्याशी जाणून घेणार आहोत येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने त्यांचं नियोजन असणार आहे, त्यांनी मागे केलेल्या कार्यकाळात जे काही काम असेल, त्यांनी केलेला विकास काम असेल त्या पार्श्वभूमीवरती आणि जनतेशी असलेली त्यांची नाळ, जनतेशी असलेला त्यांचा संपर्क संवाद या विषयावरती येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून कसं नियोजन नानांचं आहे ह्या संपूर्ण गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर आपल्यासोबत आहेत नाना, प्रबंधभूमीमध्ये आपले प्रथमतः स्वागत। नमस्ते नाना, आपण येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून आपण ही मुलाखत प्रकाशित करत आहोत। गेल्या 2 ऑगस्टला आपला वाढदिवस देखील साजरा झाला। प्रथमतः आपल्याला वाढदिवसाच्या चॅनलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा आम्ही देतो आणि त्याच पद्धतीने आपण पुढे आढावा घेणारच आहोत। परंतु ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना आपण आपल्या परिवाराबद्दल काय सांगाल? आपली आधीची पार्श्वभूमी, आपलं बालपण, शालेय शिक्षण, आई वडिलांसंदर्भात काय सांगाल? आमचा परिवार हा सटाणा शहरातल्या जनतेशी अत्यंत मिळून मिसळून राहणारं आमचं कुटुंब आहे। त्या माध्यमातून आमचे वडील कांतीलाल चव्हाण यांना नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि त्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं आणि त्यांच्या काम करण्याची पद्धत बघितली आणि त्यानुसार मी सुद्धा सुरुवातीला नगरपालिकेची निवडणूक लढवली। परंतु अत्यंत नवखा असल्यामुळे मी त्यावेळेस फक्त 2 मतांनी पडलो। परंतु राजकारणाच्या माध्यमातून जनतेची चांगली सेवा करता येते हे मला त्या ठिकाणी जाणवलं आणि त्या माध्यमातून मी माझं काम त्या ठिकाणी सुरूच ठेवलं। खरं तर कॉलेज जीवनामध्ये मी विद्यार्थी संघटनेमध्ये सुद्धा काम करत होतो। सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाचा प्रभाव त्या ठिकाणी आमच्या परिवारावर असल्यामुळे NSUI या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मी कामाची सुरुवात केली। नंतर 93-94 या काळामध्ये मी केलेल्या कामांमुळे मला तत्कालीन बागलाण तालुक्याच्या काही लोकप्रतिनिधींनी युवक काँग्रेसचं तालुका अध्यक्षपद त्या ठिकाणी मला त्यावेळेस दिलं आणि त्या युवक काँग्रेसच्या माध्यमातून गाव तेथे शाखा त्या ठिकाणी काढली आणि तालुक्यामध्ये जनसंपर्क त्या ठिकाणी वाढवला आणि त्या जोरावरच 94-95 साली ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला त्या ठिकाणी मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि मी त्या ठिकाणी जेव्हा टिळक भवनात काँग्रेस पक्षाच्या जे काही कार्यालय आहे त्या टिळक भवनात मला मुलाखतीसाठी बोलवलं गेलं आणि त्यावेळेस मग पवार साहेब असतील त्या काळचे सर्वच काँग्रेस पक्षाचे दिग्गज लोकांसमोर मी त्या ठिकाणी मुलाखत दिली। तुम्ही कसं निवडून येणार, काय कोणत्या भूमिका घेऊन तुम्ही काम करणार हे सगळं विचारल्यानंतर त्या ठिकाणी पवार साहेबांना सविस्तर त्या ठिकाणी त्यांना माझी भूमिका त्या ठिकाणी समजावून सांगितली
आणि 94ला त्या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्या ठिकाणी युवक काँग्रेसच्या कोट्यातून राज्यात 2 का 3 जागा त्या ठिकाणी मागणी केली होती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने. तर त्यावेळेस 3 जागा महाराष्ट्रातून मिळाल्या. त्यातली बागलाण तालुक्यात मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष त्या काळात होतो. तर मला त्यावेळेस काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यावेळेस मी महाराष्ट्रातला सगळ्यात कमी वयाचा उमेदवार होतो त्या काळामध्ये. याचं सुद्धा मला त्यावेळेस हा मुद्दा आपल्या समोर आणून द्यायचा आहे. नक्कीच. नानासाहेब, आपण या ठिकाणी आता उल्लेख केला की एक तरुण वयापासून आपल्याला राजकारणाची आवड, समाजकारणाची आवड आणि त्याचबरोबर सगळ्यात कमी वयाचा उमेदवार म्हणून आपण देखील त्या ठिकाणी उमेदवारी लढवलेली आहे. त्याचे परिणाम जे आले असतील ते, परंतु आपण 1999मध्ये नगराध्यक्ष होतात सटाणा नगर पंचायतीचे. त्यावेळेची काय परिस्थिती सांगता येईल, सटाणा शहराची झालेली विकास कामं आणि आपला जो अनुभव कसा होता नगराध्यक्ष म्हणून? मी 96-97 मध्ये जेव्हा नगरपालिकेच्या पुन्हा सार्वत्रिक निवडणुका आल्या त्यावेळेस मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणुकीला उभा राहिलो आणि मला लोकांनी त्यावेळेस प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. आणि योगायोगाने 3ऱ्या वर्षी जे काही काम करण्याची मला संधी माझ्या त्या तत्कालीन जे काही आमच्यासोबत असलेले नगरसेवक होते त्याच्यामध्ये माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे असतील, अर्जुनराव अहिरे असतील, विजयराज वाघ असतील, यांनी त्या ठिकाणी यांच्यासोबत काम करता आलं आणि त्यांनी पण माझी या कामकाजाची सगळी पद्धत पाहिली आणि मला त्या ठिकाणी 3ऱ्या वर्षी नगराध्यक्ष पदाची संधी त्या ठिकाणी मला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी दिली आणि त्या माध्यमातून सटाणा शहराचा जो काही विकासाचा अनुशेष राहिलेला होता तो भरून काढण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळाली. त्यावेळेस शहर एकात्मिक विकास योजनेच्या माध्यमातून शॉपिंग कॉम्प्लेक्स, मग ते जुन्या नगरपालिकेच्या जागेवर त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही त्या ठिकाणी काढलं. त्यावेळेस विधानसभेचे जे अध्यक्ष होते तत्कालीन अध्यक्ष अरुणबाई गुजराती यांच्या हस्ते आम्ही त्याचं भूमिपूजन केलं. आणि दुसरं आंबेडकर नगरमध्ये एक जुनी लक्ष्मी थिएटर होतं, त्या जागेवर सुद्धा शॉपिंग कॉम्प्लेक्स त्यावेळेस आम्ही काढलं. त्यावेळेस सुद्धा तत्कालीन कामगार मंत्री हेमंत देशमुख यांच्या हस्ते आम्ही त्याचं भूमिपूजन त्यावेळेस केलं. आज ही सगळी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी सुरू आहेत आणि अनेक रोजगार त्या ठिकाणी लोकांना मिळालेले आहेत, ज्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून अनेकांचे व्यवसाय त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. त्याच्यानंतर त्या काळामध्ये तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री सुनील तटकरे साहेब होते, त्यांच्या हस्ते सुद्धा आम्ही सटाणा नगर बस स्टँडच्या पाठीमागे जे काही 60 फुटी रस्ता आहे त्या 60 फुटी रस्त्यावरचं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं त्या काळामध्ये भूमिपूजन केलं. आणि अनेक जे काही गोरगरीब लोक होते ज्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून गाळे उपलब्ध करून दिले, आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या पद्धतीने ते व्यवसाय सुरू करतायत आणि त्या माध्यमातून बऱ्याच लोकांना रोजगारसुद्धा त्या ठिकाणी मिळाला. त्याचबरोबर सटाणा शहराला उन्हाळ्यामध्ये कायम पाणी टंचाई त्या ठिकाणी भासायची. केळझर पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी आम्ही शहरासाठी तेव्हा मंजूर केली होती, परंतु तत्कालीन त्या परिसरातल्या जे काही शेतकरी होते, केळझर धरण लाभ क्षेत्रातले शेतकरी, यांच्यामध्ये काही थोडेसे गैरसमज निर्माण झाले आणि त्या योजनेला त्यांनी विरोध केला. तर ती योजना आम्ही त्या ठिकाणी करता आली नाही. परंतु गावामध्ये जी काही पाणी टंचाई भासत होती त्यावेळेस आम्ही मग अनेक ठिकाणी विंधनविहिरी घेतल्या, बोरवेल घेतल्या. त्या बोरवेलला चांगलं पाणी त्या ठिकाणी लागलं आणि मग त्या भागामध्ये ती पाण्याचं वितरण करण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केली आणि पाणी टंचाईवर आम्हाला त्या काळामध्ये मात करता आली. हे एक महत्त्वाचं काम त्या काळामध्ये आम्ही केलं. पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, या घरपट्टीच्या आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून शासनाचे जे काही निर्णय होते ते थोडेसे आवाजवी घरपट्टी आणि पाणीपट्टी लागू करण्याचं धोरण तेव्हा तत्कालीन शासनाने घेतलं. परंतु पाणी पुरवठा विभागाचं आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन त्यावरचा खर्च, पाणी पुरवठा योजनेवर होणारा खर्च आणि येणारी पाणीपट्टी याचा ताळमेळ बसून ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही मग जनतेला पाणीपट्टी लागू केली आणि त्याच्यामुळे
जास्त कर न वाढवता लोकांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न होता. तो प्रयत्न यशस्वी झाला. नक्कीच. ह्या सर्व आपण ज्या नागरी सुविधा पुरवल्यात, नवीन नवीन योजना काढल्यात, हे 2001चं सांगतायत आपण, म्हणजे 1999 ते 2001च्या दरम्यान. हो हो. म्हणजे आता आपण बघितलं की खऱ्या अर्थाने डिजिटल युग झालेलं आहे आणि डिजिटल युगामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातात, नवीन स्कीम येत असतील, परंतु ह्या सर्व योजनांचा पाया खऱ्या अर्थाने आपण मांडला त्या 2001च्या आपण नगराध्यक्षपदी असं म्हणावं लागेल खऱ्या अर्थाने. बरोबर आहे. आणि 2001 पर्यंत मी जे नंतर त्या नगराध्यक्ष पदावर काम केल्यानंतर 2004च्या निवडणुकीमध्ये मला सटाणा शहरातून एकतर्फी मतदान त्या ठिकाणी मिळालं आणि मला विधानसभेमध्ये जाण्याची संधी सटाणा शहरातल्या जनतेने, बागलाण तालुक्यातल्या जनतेने दिली आणि विधानसभेमध्ये सुद्धा मला त्या ठिकाणी चांगलं काम करता आलं. आदिवासी भागामध्ये पावसाळ्यामध्ये आमचा जो पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी पडतो आणि त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये कामच झालेली नव्हती आणि त्याच्यामध्ये रस्ते नव्हते, पुलं नव्हते. अनेक पावसाळ्यामध्ये अनेक गावांचा संपर्क 8-8, 15-15 दिवस त्या ठिकाणी तुटायचा. एखादं काही घटना घडली तर त्या लोकांना तालुक्याच्या ठिकाणी वैद्यकीय सेवेसाठी सुद्धा येता येत नव्हतं. मग अशा सगळ्या गावांचं सर्वेक्षण केल्यानंतर जवळपास 2004 ते 2009 या कार्यकाळामध्ये 125 ते 150 लहान मोठी सगळी पुलं त्या ठिकाणी आम्ही बांधली. आजही ती पुलं सुस्थितीत आहेत आणि लोकांची सोय त्या ठिकाणी झाल्यामुळे नंतरच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये ज्या काही दुर्घटना घडत होत्या, कोणी पावसात वाहून जात होतं, कोणाचे गोधन पावसात वाहून जात होतं, परंतु आता सगळी ठिकाणी पुलं झाल्यामुळे आज लोकांना त्या ठिकाणी सहजपणे या गावातून त्या गावात किंवा एखादा काही वाईट प्रसंग उद्भवला तर तालुक्याच्या ठिकाणी ताबडतोब पोचता येतं. हे काम त्या काळामध्ये आम्ही प्राधान्याने केलं. त्याचबरोबर आदिवासी भागामध्ये आश्रमशाळांची अत्यंत वाईट अवस्था होती. त्या म्हणजे आश्रमशाळांची हॉस्टेल पण त्याच ठिकाणी आणि वर्ग पण त्याच ठिकाणी. ते एकदा सगळं अनेक वेळा आश्रमशाळांना भेटी दिल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी कळालं आणि मग शासनाला आदिवासी विकास विभागाकडे आम्ही सगळे प्रस्ताव ठेवले की हॉस्टेल स्वतंत्र करा, विद्यार्थींचं वर्ग खोल्या स्वतंत्र करा. आणि आज माझ्या तालुक्यामध्ये वाघंबा असेल, पठावे दिगर असेल, हरणबारी असेल, मानूर असेल, साल्लेर असेल, भिलवाड असेल, या सगळ्या ठिकाणी दोदेश्वर, कोळीपाडा असेल, या सर्व ठिकाणी आम्ही ती सगळी आता स्वतंत्र व्यवस्था त्या ठिकाणी केली. मुलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल्स निर्माण केली आणि वर्गखोल्या असतील, वर्गखोल्यांच्या सुद्धा चांगल्या सुसज्ज इमारती त्या ठिकाणी आम्ही केल्या. आणि त्याचबरोबर केंद्र शासनाची एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल जी आहे त्या काळामध्ये आम्ही तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि त्यांना जवळपास 100 एकर जागा आम्ही अजमेर सौंदाण्याला उपलब्ध करून दिली. आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल त्या ठिकाणी तयार झालेले आणि हजारो विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि चांगल्या गुणवत्तेसह ते बाहेर पडत आहेत. याचं आम्हाला अत्यंत चांगलं समाधान त्या ठिकाणी वाटतं. नक्कीच. नानासाहेब, आता आपण गेल्या 25-30 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस या विचारधारेशी जोडले गेलेले आहात. ज्यावेळेस काँग्रेसमधून राष्ट्रवादी ही बाजूला निघाली तेव्हापासून तुम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांचे एक खंदे समर्थक म्हणून त्या ठिकाणी पुढे येतात. असा काही मध्ये प्रसंग घडला की आपल्याला वाटलं की साहेबांची साथ सोडावी का काय, असा कधी प्रसंग घडला का तुमच्या जीवनामध्ये काही? पवार साहेबांचा विचारांचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासूनच होता. म्हणजे विद्यार्थी दशेपासून पवार साहेबांचा प्रभाव आमच्यावर त्या ठिकाणी होता आणि म्हणून पवार साहेबांसोबतच काम करायचं आणि पवार साहेबांनीच त्या ठिकाणी वेळोवेळी मला काम करण्याची पक्षामध्ये चांगली संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यामुळे आजही पक्ष जरी फुटला असला तरी पवार साहेबांसोबतच आजही आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. कारण पवार साहेबांचं नेतृत्व हे फार मोठं नेतृत्व आहे. ही महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे असं आम्ही त्या ठिकाणी समजतो. पवार साहेबांचं ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी कामकाजाची पद्धत पाहतो की 10 वर्ष पुढे काय होणार आहे, इतका मोठा विजन असणारा नेता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शरद पवार साहेबांपेक्षा
दुसरा नाही, ही पण वस्तुस्थिती त्या ठिकाणी असल्यामुळे पवार साहेबांसोबतच आम्ही आजही त्या ठिकाणी आहोत. नक्कीच आपण आज देखील पवार साहेबांसोबत काम करता. 2004ची निवडणूक जी होती ती आपण अपक्ष लढवलेली होती. मग त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे इथे उमेदवार होते. मग त्यावेळेस अशी परिस्थिती काय निर्माण झाली होती की त्या ठिकाणी आपला अपक्ष उमेदवारी करावी लागली? 2004च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केला आणि ही जागा आम्हाला सोडा, कारण इथे काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे असं त्या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि म्हणून मग ही जागा त्या ठिकाणी काँग्रेसला सुटली. आणि काँग्रेसला सुटल्यामुळे त्या ठिकाणी मला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमचे जे काही पदाधिकारी आहेत, पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग बागलाण तालुक्यामध्ये आजही आहे. पवार साहेबांवर प्रचंड श्रद्धा असणारा आमचा तालुका आहे आणि आजही युवकांमध्ये पवार साहेबांची मोठी क्रेज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या माध्यमातून पवार साहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे इतर आमच्या तालुक्यातले जे पदाधिकारी होते त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची त्या ठिकाणी गळ घातली आणि मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक काळामध्ये मला त्यांनी सगळ्यांनी मदत केली, निवडून आणलं. आणि निवडून आणल्यानंतर आम्ही राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकार त्या ठिकाणी येणार हे आम्हाला त्या ठिकाणी माहिती होतंच. आणि म्हणून आम्ही तालुक्याच्या विकास कामांचे प्रश्न त्या ठिकाणी पवार साहेब असतील, अजितदादा असतील यांच्या समोर त्या काळामध्ये मांडले आणि ही कामं आम्हाला करून द्या, आम्हाला काही नको, मंत्रीपद नको किंवा काही नको, फक्त विकासाची कामं करा, ही मागणी आम्ही त्यांच्या पुढे ठेवली. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. सहयोगी सदस्य म्हणून मला पक्षाने त्या ठिकाणी सहयोगी सदस्य म्हणून नोंदणी माझी त्या पद्धतीने करून घेतली. आणि त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मग गुजरातकडे वाहून जाणारं पाणी असेल, साल्हेर वळण योजना 1, साल्हेर वळण योजना 2 आणि वाघंबा वळण योजना, ह्या 3 वळण योजनांच्या माध्यमातून जवळपास 56 MCFT पाणी जे गुजरातकडे वाहून जात होतं ते आम्ही बागलाण तालुक्यामध्ये वळवलं. आणि त्याच्यामुळे हे पाणी केळझर आणि हरणबारी या धरणांमध्ये त्या ठिकाणी वाहून जातं आणि त्याच्यामुळे आमची ही दोन्ही धरणं लवकर भरतात आणि सिंचनाचा फायदा शेतकऱ्यांना होतो. पाणी पुरवठा योजना या धरणांच्या क्षेत्रावर त्या ठिकाणी आहेत, नद्यांवर आहेत. त्याच्यामुळे रोटेशनचं पाणी ज्या वेळेस सुटतं त्यावेळेस अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचाही प्रश्न त्या ठिकाणी सुटतो. ही एक चांगली त्या काळामध्ये आपल्याला काम करता आलं. आमच्या तालुक्यात सिंचनाचे प्रश्न काही होते, कॅनॉलचे प्रश्न होते. हरणबारी उजवा कालवा असेल, डावा कालवा असेल, केळझर केळझर कालवा क्रमांक 8 असेल, ह्या कामांना गती देण्याचं त्या काळामध्ये आम्ही काम केलं आणि ही कामं सुद्धा आज जवळपास पूर्णत्वास आलेली आहेत. काही ठिकाणी थोडंसं लोकांच्या विरोधामुळे काही ठिकाणी अडथळे आले, परंतु सामंजस्याने आपण ते प्रश्न सोडून आज ते कालवे पूर्ण झालेले आहेत. नक्कीच. ती 2004ची निवडणूक होती आणि आपण अपक्ष लढलात, परत राष्ट्रवादीमध्ये आपण प्रवेश केला, सत्ता होती आणि जलसंपदा विभाग देखील राष्ट्रवादीकडेच ते मंत्रिपद मिळालं होतं. त्याचा चांगला पुरेपूर फायदा बागलाणवासियांना झाला. आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं तर त्याच्या पुढील निवडणूक होती 2009ची निवडणूक, त्या ठिकाणी आपला पराभव झाला. त्यानंतर 2004मध्ये असे काही प्रलंबित कामं होते ते आपल्याला 9मध्ये अपेक्षित होते, पण त्या ठिकाणी होऊ शकले नाही. म्हणजे विकासात्मक दृष्टिकोनातून बागलाण तालुका मागे राहिला असं आपल्याला वाटलं त्यावेळेस. हो, 100% त्या ठिकाणी 2009 ते 14 या काळामध्ये सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचंच होतं आणि त्यावेळेस भाजपचे उमेदवार उमाजी बोरसे हे निवडून आले होते, परंतु त्यांना प्रशासकीय कामकाजाचा कुठलाही अनुभव नव्हता. त्याच्यामुळे काही विकास त्या ठिकाणी झाला नाही. प्रलंबित जे प्रश्न होते ते सगळे प्रश्न तसेच राहिले आणि म्हणून मग 2014ला पुन्हा त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची दीपिका चव्हाण यांना उमेदवारी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आणि त्यांना पण काम करण्याची संधी मिळाली. नक्कीच. म्हणजे आपल्या पत्नी ताईसाहेब ह्या ठिकाणी 2014ला निवडून गेल्या होत्या. आता 2014ची निवडणूक त्यावेळेस होती, त्यावेळेस प्रचंड अशी आपण म्हणावं की एक परिवर्तनाची लाट निर्माण झाली होती, मोदी लाट होती आणि त्या दरम्यान ताईंनी या ठिकाणी निवडून आल्या. खऱ्या अर्थाने त्या काळातल्या विकास कामांचं काय आपला आढावा सांगता येईल?
2014 ते 19 ह्या काळामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार म्हणून दीपिका चव्हाण यांना फार मोठा संघर्ष त्या काळामध्ये करावा लागला. अनेक प्रश्न विधानमंडळामध्ये मांडावे लागले आणि ते विधानमंडळामध्ये मांडून काही प्रश्न सोडून घेता आले. त्यामध्ये तालुक्यातले अनेक प्रश्न होते. ह्या वाढीव कालव्यांची जनतेची मागणी होती. हरणबारी उजवा कालवा जो आहे तो पारनेर ते सातमान्यापर्यंत वाढवावा अशी एक मागणी शेतकऱ्यांची होती आणि केळझर कालवा क्रमांक 8 हा मुळाण्यापासून अजमेर सौंदानेपर्यंत वाढवावा अशी एक मागणी त्या ठिकाणी होती. आणि त्याला पाणी उपलब्ध नसल्यामुळे मग आम्ही हे जे 56 MCFT पाणी वळण योजनांमधून जे उपलब्ध करून घेतलं ते पाणी आम्ही या वाढीव कालव्यांना त्या ठिकाणी मिळवलं आणि हरणबारी उजव्या कालव्याचं जे काही पारनेर ते सातमान्यापर्यंतचं जे काम आहे त्याचं सर्वेक्षण पण झालं. आता त्या कामाचं टेंडर पण निघालेलं आहे. केळझर 8 नंबरचं जे आहे मुळाणे ते अजमेर सौंदाने याला सुद्धा त्या ठिकाणी सर्वेक्षण त्याचं झालेलं आहे आणि त्या कामाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम जलसंपदा विभागाकडून सुरू आहे आणि तेही काम 100% मार्गी लागेल. त्याचबरोबर 2018 सालामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती बागलाण तालुक्यामध्ये होती आणि विरोधी पक्षाचा आमदार दीपिका चव्हाण असताना सुद्धा विधानमंडळामध्ये सातत्याने जनतेचे प्रश्न वेधून घेण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं आणि म्हणून त्या 2018 साली सुद्धा बागलाण तालुका हा दुष्काळी जाहीर करण्यामध्ये यश त्या ठिकाणी त्यांना मिळालं आणि त्या माध्यमातून जनतेला खूप मोठा फायदा त्या ठिकाणी मग वीज बिलांच्या माफीचा विषय असेल किंवा अनुदान असेल, हे अनुदान त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळालं. मधल्या काळामध्ये कांद्याचा प्रश्न निर्माण झाला होता. कांद्याला 200-300 रुपये त्या ठिकाणी भाव मिळत होता आणि मग त्या वेळेस सुद्धा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये दीपिका चव्हाणांनी कांद्याची माळ घालून विधानसभेमध्ये आपल्या तालुक्याचे प्रश्न त्यावेळेस मांडले आणि त्याला आपण जवळपास सर्वच आमदारांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि राज्य शासनाला जवळपास 600 कोटी रुपयाचं अनुदान त्यावेळेस राज्याला भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारने त्या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यामध्ये 60 कोटी रुपये बागलाण तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालं. आजही कांद्याचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत परंतु लोकप्रतिनिधी सक्षम नसल्यामुळे यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागलं. मधल्या काळामध्ये 1-1.5 वर्षापूर्वी जेव्हा अतिवृष्टी झाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी स्वतः बागलाण तालुक्यात पारनेर निताणे ह्या परिसरातल्या शेतकऱ्यांना भेटी दिल्या, त्यांचं झालेल्या नुकसानाची पाहणी केली परंतु त्याचंही पुरेसं अनुदान अजूनपर्यंत आलेलं नाही. हे फक्त केवळ अकार्यक्षम लोकप्रतिनिधी बागलाण तालुक्याला मिळाल्यामुळे मोठं नुकसान या 5 वर्षामध्ये झालेलं आहे. नक्कीच आपण बघितलं 5 वर्षामध्ये ह्या तालुक्यांनी काय विकास केला किंवा कुठे विकास केला या संदर्भात आपण या ठिकाणी आता माहिती दिली. परंतु आपण बघितलं या 5 वर्षामध्ये खूप बदल झाला. म्हणजे आपण ज्या राष्ट्रवादी एक संघ होती, शिवसेना एक संघ होती, यामध्ये शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, खूप गोंधळ या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाला. त्यावेळेस राष्ट्रवादीवरती अशी परिस्थिती आली, त्यावेळेसची परिस्थिती आपण काय सांगता येईल? कारण की आपण देखील आता राष्ट्रवादी फुटली परंतु आपण शरदचंद्रजी पवार साहेबांसोबतच आहात. मग खरंच या राष्ट्रवादी फुटीचा शरदचंद्रजी पवार गटाला काही धक्का पोहोचला का, काही नुकसान झालं का वाटतं आपल्याला? 2019च्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं एकत्रित सरकार त्या ठिकाणी झालं. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये मग नंतर 2020 ते 21 हे 2 वर्ष त्या ठिकाणी कोरोनामध्ये गेले परंतु कोरोना काळामध्ये अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी केलं. आरोग्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश टोपे साहेब
यांनी सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं. आणि इतर राज्यांमध्ये जर कोरोना काळामध्ये रुग्णांची जेवढी हेळसांड झाली तेवढी महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाली. म्हणजे अत्यंत चांगलं काम उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं काम सुरू होतं. परंतु महाविकास आघाडीतल्या शिवसेना हा जो काही घटक पक्ष होता त्या ठिकाणी शिवसेना फुटली. शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हे काही फोडाफोडीचं राजकारण त्या ठिकाणी आवडलं नाही. आणि म्हणून एक मोठी सहानुभूती उद्धव ठाकरे असतील, पवार साहेब असतील यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळे अशा राजकारणाला थारा द्यायचा नाहीये हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. महात्मा फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा, आपल्याला पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्राला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला हा प्रकार आवडलाच नाही. जर महाविकास आघाडी सरकारला त्या ठिकाणी पूर्ण काळ काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती, पण तोडाफोडा आणि राज्य करा ही भारतीय जनता पार्टीची जी काही नीती आहे ती नीतीला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे. आणि म्हणून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही महाराष्ट्रामधून लोकांनी जो काही कौल दिलेला आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नक्कीच. परंतु आपण बघितलं असेल की नाशिक जिल्हा, आपला बागलाण तालुका हा नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. पण नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी आमदार आहेत राष्ट्रवादीचे आमदार, हे अजित पवार गटासोबत गेले. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झाली का यामुळे असं वाटतं आपण? महाराष्ट्रामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अनेक आमदार अजितदादांबरोबर गेले आणि नाशिक जिल्ह्यातले सुद्धा सर्वच्या सर्व आमदार त्या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी अजितदादांबरोबर राहण्याचं काम केलं. परंतु पवार साहेब ज्यावेळेस काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी अनेक वेळा त्यांना या राजकारणाचा मोठी किंमत मोजवावी लागली. परंतु पवार साहेबांनी कायम नवीन नेतृत्व तयार करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली असेल पक्षामध्ये ती पोकळी भरून काढण्याचं काम पवार साहेब आजही त्या ठिकाणी करतायत. आणि आपण पाहिलंच असेल की लोकसभाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत नवखे उमेदवार, नवीन उमेदवार पवार साहेबांनी 10 जागा आघाडीमध्ये राहून 10 जागा निवडण्याच्यासाठी घेतल्या आणि त्याच्यापैकी 8 जागा पवार साहेबांनी निवडून आणल्या. आणि त्या माध्यमातून नवीन नेतृत्वाला संधी त्या ठिकाणी मिळाली असं मला वाटतं. म्हणून जी काही पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी निश्चितपणे आगामी काळामध्ये पवार साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीतून भरून काढण्याचं आपल्याला सगळ्यांना आपण पाहिलंच आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला खात्री आहे की नाशिक जिल्हा हा पवार साहेबांवर मानणारा जिल्हा आहे, पवार साहेबांवर श्रद्धा ठेवणारा जिल्हा आहे. एकेकाळी पवार साहेबांना पुलोद आघाडीच्या माध्यमातून 14च्या 14 आमदार या नाशिक जिल्ह्याने पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून निवडून दिले होते. आणि मला खात्री आहे की याही आता काही 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलं यश नाशिक जिल्ह्यामध्ये मिळेल. महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व आमदार त्यावेळेस निवडून आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. आपण लोकसभेचा विषय घेतला. लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाने 10 जागा निवडून आणल्या असं म्हटलं, पण अनेक जागांवरती आपण बघितलं असेल की डमी उमेदवार उभे केले गेले. पिपाणी, तुतारी याचा एक संदर्भ लावण्यात आला. मोठा फटका राष्ट्रवादीला या ठिकाणी बसला. म्हणजे हे सर्व षडयंत्र होतं का म्हणजे शरदचंद्रजी पवार गटाला मागे टाकण्यासाठी? हो, ह्याच्यामध्ये तर तीळ मात्र शंका नाही. कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही भास्कर भगरे हे उमेदवार आज आपण निवडून आले खासदार म्हणून, आज ते अत्यंत संसदेमध्ये चांगलं काम करतायत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार शोधून त्याला उभं करण्यात आलं आणि जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मतं केवळ नाव साधर्म्य असल्यामुळे त्या ठिकाणी त्या उमेदवाराला पडले. परंतु दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पवार साहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी भास्कर भगरे निवडून आले. आणि असाच फटका सोलापूर मध्ये त्या ठिकाणी शशिकांत शिंदेंना बसला. कारण
त्या ठिकाणी उदयसिंह राजे भोसले काहीतरी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि त्या ठिकाणी पण विरोधकांनी तुतारी ही उमेदवार त्या निशाणीवर उभा केला आणि त्या उमेदवाराला मिळालेली मतं आणि शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही उमेदवार होते त्यांना त्या उमेदवारीमुळे फटका बसला, नाही तर ती पण एक जागा निवडून आली असती आणि त्याचा फटका निश्चितपणे बसला. परंतु पवार साहेबांनी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने अत्यंत चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला की ते पिपाणी आणि तुतारी हे दोन्ही निशाणी त्यांनी बाद केल्या म्हणजे त्या निवडणूक गोठवल्या. नक्कीच. आपण दिंडोरीचा विषय घेतला, त्याच पद्धतीने आपण धुळे लोकसभा मतदारसंघाचा विषय जर घेतला असेल की मागील पंचवार्षिक लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने BJPला मोठ्या प्रमाणात लीड ह्या बागलाण विधानसभेने दिलेली होती लोकसभेमध्ये, परंतु ती लीड बऱ्या प्रमाणात कमी या विधानसभेला दिसली. त्या ठिकाणी आपण देखील महत्त्वपूर्ण काम केल्याचं बोललं जातं. नक्की लोकसभेमध्ये एक नौखा उमेदवार म्हणण्यापेक्षा बाहेरील उमेदवार म्हणजे मतदारसंघाच्या बाहेरचे उमेदवार या ठिकाणी काँग्रेसने दिलेला होता, ते देखील या ठिकाणी ते निवडून आले, विजय झाले आणि त्यांना मोठ्या प्रमाणात बागलांनी साथ दिली. काय सांगा? धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण राहील हे शेवटपर्यंत गुलदस्त्यात त्या ठिकाणी होतं आणि मतदान आपलं फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही उमेदवारी घोषित होत नव्हती आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष भामरे हे एकतर्फी निवडून येतात का काय अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळेस काँग्रेस पक्षाने शोभाताई बच्छाव यांना त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली. शोभाताई बच्छाव यांना तसा प्रशासकीय कामांचा मोठा अनुभव त्या ठिकाणी होता. त्यांनी नाशिक महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या, महापौर झाल्या, नंतर आमदार झाल्या, राज्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री झाल्या. हा एकंदरीत त्यांना मिळालेली त्या वेळाची संधी आणि त्या संधीमुळे कदाचित पक्षाने शोभाताईंवर विश्वास दाखवत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. पण उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये मोठं त्या ठिकाणी गोंधळ उडाला. जिल्हाध्यक्ष धुळे जिल्ह्याचे असतील, नाशिक जिल्ह्याचे असतील यांनी खूप तीव्र नाराजी व्यक्त केली, परंतु शोभाताई बच्छाव यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं. भारतीय जनता पार्टीबद्दल थोडंसं त्या ठिकाणी नाराजीची भावना होती. कांदा उत्पादकांचा मोठा आक्रोश त्या ठिकाणी होता, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड त्यामुळे नाराजी होती आणि 10 वर्षाचा कार्यकाळ सुभाष भामरेंना त्या ठिकाणी मिळाल्यामुळे थोडीशी अँटी इन्कम्बन्सी पण निर्माण झालेली होती आणि म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये सुभाष भामरेंना बागलाण तालुक्यातून 72,000चा लीड त्या ठिकाणी मिळालेला होता आणि ह्या लोकसभेला तो 50,000ने कमी झाला आणि 22,000 मतं त्या ठिकाणी त्याचा लीड सुभाष भामरेंना त्या ठिकाणी होता. त्यामुळे शोभाताई निवडून आल्या. इतर अनेक मतदारसंघामध्ये हा लीड कमी कमी होत गेला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी याचा पण फायदा शोभाताई बच्छावना झाला आणि शोभाताई बच्छाव या खासदार त्या ठिकाणी झाल्या आणि त्यांना असलेल्या प्रशासकीय कामांचा, संसदीय कामकाजाचा अनुभव असल्यामुळे लोकसभेमध्ये अत्यंत चांगलं काम त्या करतायत आणि मला खात्री आहे की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये ते 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपला एक चांगला ठसा ते कामकाजाच्या माध्यमातून उमटवतील आणि विकासाच्या कामाला चालना देतील अशी धुळे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांची अपेक्षा त्या ठिकाणी वाढलेली आहे. नक्कीच. पण ज्यावेळेस धुळे लोकसभेचा प्रचार चालू होता त्या दरम्यान नंतर निवडणुकीच्या निकालानंतर भाजपतर्फे काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्या आणि बागलाणमध्ये चुकीचा प्रचार झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चुकीचा प्रचार केला असा एक आरोप या ठिकाणी बागलाणवरती ठेवण्यात आला की चुकीचा प्रचार आपल्याकडून झाला. नाही, तसं काही नाही. म्हणजे जे काही महाविकास आघाडीमध्ये जे काही शिवसेनाचे नेते असतील, काँग्रेस पक्षाचाच उमेदवार असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्याही पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद बागलाण तालुक्यामध्ये आहेच. त्याच्यामुळे बागलाण तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं घेता येईल हाच एक टार्गेट आमचे तालुका अध्यक्ष केशवराव मांडवडे असतील, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत सोनवणे असतील, काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल बिरारी असतील यांनी
संघटितपणे सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक गावागावामध्ये जाऊन कामाला त्या ठिकाणी लावलं आणि चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं. नक्कीच. लोकसभेचं आपण संपूर्ण यश तर बघितलंच, परंतु त्यानंतर आता येणारी विधानसभाच्या दृष्टिकोनातून काय वाटतं? येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय परिस्थिती राहील? नाशिक जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहील? आता 15 उमेदवार जागा आहेत आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, काय परिस्थिती राहील एकंदरीत? नाही, यावेळेस आता लोकसभेमध्ये तुम्ही बघितलं की जे काही लोकसभा मतदारसंघा म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे त्या ठिकाणी निवडून आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर बगरे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, ते निवडून आले. आणि धुळ्यामधून जो काही आपले 3 तालुके आहेत, मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य आणि बागलाण, ह्या तालुक्यातून सुद्धा शोभाताई बच्चाव निवडून आल्या. त्याच्यामुळे नाशिक जिल्हा हा पवार साहेबांच्या पाठीशी आज भक्कमपणे उभा आहे. आणि जशी जशी विधानसभा निवडणूक जवळ येईल तसं तसं त्या ठिकाणी वातावरण निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल. आणि मला खात्री आहे की चांगलं यश महाविकास आघाडीला मिळेल आणि जास्तीत जास्त आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील, हा विश्वास आहे. नक्कीच. आपण जर विधानसभेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपली पुढची रणनीती काय असणार आहे? नेमकी कशा पद्धतीने आपण या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार बागलाण विधानसभेमध्ये? यावेळेस शोभाताई माध्यमातून एक चांगला चेहरा खासदारकीला त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. आणि मागच्या वेळेस खासदार सुभाष भामरे असल्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला त्यावेळेस झाला. पण आता खासदार महाविकास आघाडीच्या आहेत, त्याच्यामुळे बागलाण तालुक्यामध्ये एक महाविकास आघाडीच्या बाजूने एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी तयार होत आहे. आणि मला खात्री आहे की मागच्या काळामध्ये विद्यमान आमदारांनी फारसं त्या ठिकाणी विकास कामांकडे न लक्ष देता ते ठराविक कॉन्ट्रॅक्टरच्या लॉबीच्या हातचं बावले बनलेले आहेत असा आरोप लोकांकडून त्या ठिकाणी होतो आहे. आणि मला त्यामुळे जी काही विद्यमान आमदारांबद्दल तालुक्यामध्ये असलेली नाराजी, त्या नाराजीचा फटका त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना बसेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे कोणी उमेदवार या पुढील काळामध्ये उभे राहतील ते 100% निवडून येतील. याच्यामध्ये आता शिवसेना हा जो काही उद्धव ठाकरे साहेबांचा जो काही पक्ष आहे त्या पक्षाकडूनही ही जागा बागलाणला मिळावी याच्यासाठी प्रयत्न होत आहेत. काँग्रेसमधूनही अनेक जणांनी ही जागा काँग्रेसला सुटावी अशी मागणी केलेली आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊन ही जागा ज्या पक्षाला जाईल आणि ज्या पक्षाचा उमेदवार दिला जाईल त्या पक्षाच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागतील आणि त्यांना निवडून आणतील याची गॅरंटी मला आहे. नक्कीच. आपण पक्षाकडे तशी उमेदवारीची मागणी केलेली आहे? हो, आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडे मागणी केलेली आहे. कारण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच सुटलेली होती आणि 2 नंबरची मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसलाच असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. नक्कीच नक्कीच. मागील लोकसभा निवडणुकीला कांदा प्रश्न होता बागलामध्ये प्रामुख्याने. तोच कांदा प्रेक्षेची नाराजी अजून देखील आहे विधान परिषदेला, त्याची काही जाणीव होईल किंवा तो मुद्दा राहील विधानसभेला? हो, विधानसभेला सुद्धा तो प्रश्न त्या ठिकाणी राहणारच आहे. कारण लोकसभेला जो काही फटका केंद्र सरकारला बसला त्यामुळे आज कांद्याचे भाव टिकून आहेत ही शेतकऱ्यांना जाणीव आहे. आणि म्हणून कांद्याला असाच त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे, तो वाढला पाहिजे, निर्यात बंदी उठली पाहिजे, निर्यात शुल्क कमी झालं पाहिजे, ही एक शेतकऱ्यांची मागणी त्या ठिकाणी आहे. आणि केंद्र सरकारने अजूनही निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवलेली नाही आणि निर्यात शुल्क पण कमी केलेलं नाही. त्याच्यामुळे केंद्र सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये आजही त्या सरकारबद्दल प्रचंड नाराजी आजही त्या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच. अनेक विषय आहेत बागलाणचे प्रलंबित. एक MIDCचा विषय झाला, नंतर सटाणा बायपासचा विषय आहे. अजून देखील ते विषय दर पंचवार्षिकला पुढे येतात पण ते पूर्णत्वास नेत नाही. काय वाटतं आपल्याला? बागलाण तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा, मका
डाळिंब असेल, द्राक्ष असेल, याचं उत्पादन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतं. परंतु ह्या उत्पादनावर जे काही उद्योगधंदे त्या ठिकाणी यायला पाहिजे, MIDCचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि शासनामध्ये नोकऱ्या नसल्यामुळे आणि आता शासनाने सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या ठिकाणी नोकऱ्या देणं सुरू केल्यामुळे युवकांपुढे मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून MIDC सारखे मोठमोठे उद्योग बागलाण तालुक्यात आले पाहिजे ही एक भावना सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. आणि त्या पद्धतीने जर आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकारच त्या ठिकाणी राज्यामध्ये येणार आहे आणि त्या माध्यमातून बागलाण तालुक्यामध्ये मोठमोठे प्रकल्प कसे आणता येतील, कारखानदारी उद्योगधंदे कसे निर्माण करता येतील किंवा शेती उत्पादनांवर जे काही प्रक्रिया करणारे उद्योग असतील, मग कांदा असेल, मका असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असतील, ह्या पिकांवर किंवा मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कसे आणता येतील याचे आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. आपण जर मागील बघितलं तर 5 ते 6 टर्म आपण या ठिकाणी आमदारकी लढवलेली आहे. पूर्ण मतदारसंघाचा चांगला अभ्यास आपल्याला या ठिकाणी आहे. आपण राष्ट्रवादीकडे मागणी देखील केलेली आहे तिकिटासाठी, उमेदवारीसाठी. काय वाटतं, आपल्याला विश्वास आहे आपल्याला उमेदवारी वेळ आणि राष्ट्रवादीला जागा सुटेल? आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना याची खात्री आहे की ही जागा राष्ट्रवादीला 100% सुटेल. परंतु महाविकास आघाडीचे जे काही वरिष्ठ नेते आहेत अजून जागा वाटपाबाबत त्यांच्या त्या ठिकाणी बोलणे सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये मला खात्री आहे की ही जागा ही राष्ट्रवादीचीच आहे आणि या तालुक्यामध्ये पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी असल्यामुळे कुठलीही अडचण आम्हाला वाटत नाही. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटेल याची 100% खात्री आहे. नक्कीच. आपले काम देखील आहे, आपण अनुभवी आहात, मतदारसंघाचा आपला अभ्यास देखील आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला देखील या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे. तर आपल्या या संपूर्ण मालेगाव बागलाण विधानसभेच्या जनतेला काय आव्हान करायला आपण? विकासाची जी काही दृष्टी आहे ती महाविकास आघाडीच्याच नेत्यांमध्ये आहे आणि मला खात्री आहे की बागलाण तालुक्यामध्ये जर त्या विचाराचा आमदार निवडून आला तर निश्चितपणे बागलाण तालुक्याचे जे काही राहिलेले प्रश्न आहेत, जे काही पायाभूत सुविधा, जे काही ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या मूलभूत सुविधा या निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे उमेदवार जर निवडून आले आणि मला खात्री आहे की 100% महाविकास आघाडीचाच आमदार या पुढील काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि या माध्यमातून बागलाण तालुक्यात अनेक जी काही विकासाची कामं राहिलेली आहेत त्याच्यामध्ये मग सटाणा शहराचा बायपासचा विषय असेल, MIDCचा विषय असेल, अनेक ठिकाणी विद्युत 33-11 kV सबस्टेशनचे विषय त्या ठिकाणी आहेत आणि ह्या सगळ्या कामांसाठी मला खात्री आहे की ही कामं जर आपल्याला बागलाण तालुक्यामध्ये करून घ्यायचीच असतील तर महाविकास आघाडीला निवडून देण्याचं काम बागलाण तालुक्यातील सुज्ञ जनता निश्चितपणे करेल असा मला विश्वास या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. नक्कीच. धन्यवाद. आपण जो आम्हाला वेळ दिला, वेळात वेळ काढून आपण आम्हाला वेळ द्या त्याबद्दल आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर म्हणजे नगराध्यक्ष असेल, नगरसेवक असेल, बागलाण विधानसभेचे आमदार असतील, एक अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडे बागलाण तालुक्यातील बघितलं जातं. एक आदर्श व्यक्तिमत्व, एक राजकीय असेल, सामाजिक असेल. खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटेल की सर्वसामान्य कुटुंबातून राजकारणाची कुठेतरी एक पेव फुटते किंवा राजकारणाची इच्छा व्यक्त होते. आपले वडील पहिले या ठिकाणी नगरसेवक होते, त्यानंतर आपण त्यांचा वारसा पुढे चालवला. परंतु हे सर्व करत असताना जनतेशी नाळ आपली टिकून आहे, आज देखील टिकून आहे. जो आजोबांपासून जो परंपरागत व्यवसाय होता, हॉटेलचा व्यवसाय होता, त्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडली गेलेली आहे. आज देखील ती नाळ आहे. आज देखील तो हॉटेलचा व्यवसाय असेल किंवा जनतेशी आपला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून वावर असेल, तो नक्कीच या बागलाण विधानसभेला एक आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. याच प्रकारे आम्ही ज्या पद्धतीने आपल्याला तिकीट जाहीर होईल,
आपली विधानसभेची निवडणूक जवळ येईल तेव्हा देखील आपल्याशी संवाद साधून आपल्या ज्या भावना आमच्या प्रेक्षकांपर्यंत बागलाण विधानसभेतील जनतेपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत. आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.